जळगाव जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे महायुतीने सर्व 11 जागा जिंकत आपलं वर्चस्व राखलंय। महाविकास आघाडीला जिल्ह्यात खातेही उघडता आलं नाही। काँग्रेसकडे असलेली रावेरची जागाही हातून गेली आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा या ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदारांना मतदारांनी संधी दिली आहे। यामुळे जिल्ह्यात सर्वच युतीचा झेंडा फडकलाय। भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचा विजय नोंदवला। जळगाव ग्रामीणमध्ये आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये मुख्य लढत झाली। यात शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला। राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राध्यापक दिलीप खोडपे यांचा पराभव केलाय। मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रोहिणी खडसे यांचा पराभव केला। तर पाचोरा येथील लक्षवेधी लढतीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उबाटा वैशाली पाटील यांचा पराभव केला। चोपड्यात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत धनंजय चौधरी यांना आसमान दाखवत काँग्रेसकडे असलेली एकमेव जागा खेचून आणली। भुसावळमध्ये पुन्हा भाजपचे संजय सावकारे यांनी विजय मिळवला। त्यांनी काँग्रेसचे डॉक्टर राजेश मानवतकर यांचा पराभव केला। जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे सुरेश भोळे यांनी विजय नोंदवत शिवसेना ठाकरे गटाचे जयश्री महाजन यांचा पराभव केला। अमळनेरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी अपक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे यांना पराभूत केले। एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर सतीश पाटील यांचा पराभव केला। आज माझ्या मतदारसंघामध्ये मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। पण त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीच्या त्या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत। सर्वच्या सर्व 100% निकाल महायुतीच्या बाजूने मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 100% जागा या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत। एवढा मोठा निकाल उत्तर महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार। पण महाराष्ट्रातील सर्वच मतदारांनी, विशेष करून आमच्या भगिनींनी, शेतकऱ्यांनी, तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, सर्वांनी आश्चर्यकारक असा निकाल या ठिकाणी लावलेला आहे। मला वाटतं अपेक्षाही नव्हती, कुठला सर्वेही नव्हता, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका चांगला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लावलेला आहे, जनतेने कौल दिलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.